तुम्ही आज बघू शकता, मी आज मुंबईमध्ये वस्तीला आहे आणि इकडचं तुम्ही लोकेशन बघू शकता कसं आहे आणि मी तुम्हाला मी दाखवतो इकडचं लोकेशन कसं आहे ते. तर हे बघू शकता लोकेशन तुम्ही. हे बघा इथं इथे बघा गावासारखं आहे एकदम सुंदर. आणि हे बघा इथे आज मी वस्तीला आहे आणि इथं हे मंदिर आहे आणि इथं कीर्तन भजन चालू आहे. इथं शंकराचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता इथं आणि ते तिकडं बघू शकता कसं आहे. हे लोकेशन मुंबईचं तुम्ही बघू शकता कसं आहे आणि एकदम तुम्हाला आवडलं आहे. हे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा बघा कसं तर असे प्रकारचे आहे लोकेशन. हे बघा इकडं पण आहे सगळ्या तिरके आहे तर तुम्ही बघू शकता आणि इकडे बघा हे बघा आणि तुम्ही लोकेशन बघू शकता कसं आहे एकदम चांगलं आहे. हे बघा इकडं पण बघू शकता इकडं पण आहे बघा मस्त आहे. हे बघू शकता अशा प्रकारचे आहे लोकेशन. हे बघा बघू शकता. तर आता तुम्ही बघू शकता आता आमचा जेवण झालेला आहे. आता थोड्या वेळात आम्ही जेवणार आहे. तर असा आहे रूम. हा बघा हा मित्राचा रूम असा आहे आणि मी इथं आज वस्तीला आहे आणि इकडं हा इकडं असं आहे पाणी ठेवायसाठी. बघा इकडं तर इकडं तुम्ही बघू शकता कसं आहे. इकडं हे साईडला भांडे आहेत आणि इथं गॅस आहे तुला इकडं असं आहे. तर मुंबईमध्ये तुम्हाला राहायचं असेल तर असे प्रकारे राहायला लागेल तुम्हाला. आणि पाणी काय राहत नाही. पाणीवाला जर रूम घेतला तर तुम्हाला जास्त पैसे भरायला लागतील. असं बघा तर पाणी बाहेरून आणायला लागतं म्हणजे बाहेर नळ आहे तिथून आणायला लागतं सकाळी भरायला लागतं. तर बघा हे जेवण बनवलेलं आहे मित्राने आणि डाळ भात भाजी आणि चिकन बनवलेलं आहे. हे बघा तुम्हाला इकडं मुंबईमध्ये राहायचे असेल तर असे प्रकारचं रूम आहे. पाणी बाहेरून आणायला लागतं. तर जास्त मुंबईमध्ये राहायचा प्रयत्न करू नका म्हणजे जिथं पाणी 24 तास असेल तिथे राहा म्हणजे काही त्रास होणार नाही. आणि तिथं भाडा बराच राहतं. त्याला गरम होईल ना. मी 11 वाजता